लहानातली लहान गोष्ट सुद्धा आपल्याला बद्ध करू शकते, बांधून टाकू शकते. आणि मनुष्य तर कर्मबंधनामध्ये बंधलेलाच आहे. कर्मानुबंधाने मनुष्य लोके. अजून किती बंधनामध्ये गुंतायचे. या संसारातल्या लहान लहान गोष्टी आपल्याला बद्धही करू शकतात आणि आपल्याला मुक्तही करू शकतात. फक्त त्याचा योग्य अभ्यास असणं गरजेचं आहे. आता मगाशी जी बोललो त्यातलीच प्रसन्नता आणि त्यातलीच व्याकुळता. बघा, ती प्रसन्नता आणि व्याकुळता आपल्याला साधक कशी आहे आणि बाधक कशी आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. जर ही प्रसन्नता आणि ही व्याकुळता संसारामध्ये असेल तर ती आपल्याला संसाराचं बंधन अधिक दृढ करायते. आणि तीच प्रसन्नता आणि तीच व्याकुळता जर त्या परमात्म्याबद्दल असेल ना, तर संसाराचं बंधन आपलं हे आपोआप सुटून जातं. फार सुंदर गणित आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक रहस्य आहे. ते रहस्य जर समजलं ना, तर बस हीच प्रसन्नता आणि हीच व्याकुळता आपल्याला मुक्तही करू शकते. गणित कसं आहे बघा, आपल्याला संसारामध्ये एखादी गोष्ट जर प्राप्त नाही झाली ना, तर आपण दुःखी होतो, खिन्न होतो आणि व्याकुळ होतो. खिन्न म्हणजेच व्याकुळ. त्या व्याकुळतेमुळे काय होतं माहिती आहे, आपल्यामध्ये दुःख निर्माण होतं. अंतःकरणामध्ये आपण व्याकुळ होऊन जातो आणि ती गोष्ट का मिळत नाही याचाच विचार करत बसतो. मग विचारांती काय होतं, विचारांती आपल्याला ती गोष्ट का मिळत नाही याचा राग येतो, द्वेष होतो. ज्याच्यामुळं मिळत नाही त्याचा द्वेष होतो. स्वतःबद्दल द्वेष, इतरांबद्दल द्वेष. ह्या सगळ्याची उत्पत्ती होते. पहिला व्याकुळता, परत राग, परत द्वेष. मग काय, आपल्यामध्ये आपोआप तमोगुण आणि रजोगुणाची वृत्ती व्हायला चालू होते. आणि समजा बरं ठीक आहे, मिळालं नाही म्हणून आपल्याला रजोगुण आणि तमोगुणाची वृत्ती निर्माण झाली. जर एखादी गोष्ट संसारामध्ये मिळाली तरी त्याचा काय फायदा आपल्याला, तीही धोकादायकच आहे आपल्यासाठी. मिळाली नाही म्हणून आपल्याला दुःख होतं, राग येतो, आपल्याला द्वेष होतो, तमोगुण रजोगुण वाढतो. बरं एखादी गोष्ट मिळाली तरी काय फायदा आहे. समजा एखाद्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची होती, ती त्याला प्राप्त झाली, आनंद होतो, प्रसन्नता झाली. व्याकुळता झाली, आता प्रसन्नता सांगतो. ठीक आहे, त्याला एखादी गोष्ट प्राप्त झाली म्हणून तो प्रसन्न झाला, फार प्रसन्न झाला. पण एक लक्षात ठेवा, संसारातली प्रसन्नता ही घातक आणि संसारातली व्याकुळताही घातक. व्याकुळतेमुळे राग, द्वेष, त्याच्यामुळे रजोगुण आणि तमोगुण वाढला. प्रसन्नता झाली, ठीक आहे, सत्वगुण वाढेलही प्रसन्न असल्यानंतर. पण होईल काय, अहो ती प्रसन्नता तुम्हाला संसारामध्ये पुन्हा पुन्हा गुरफटून टाकेल. एखाद्याला मान पाहिजे, मान मिळाला तर मानामध्येच गुंतून जाईल, परमात्म्याला विसरून जाईल. एखाद्याला पैसा मिळाला, पैशामध्येच तल्लीन होऊन जाईल, पांडुरंगाला विसरून जाईल, साधनेला विसरून जाईल, नाम जपाला विसरून जाईल, नाम जपच करणार नाही. थोडक्यात काय, संसारातली प्रसन्नताही घातक आणि संसारातली व्याकुळताही घातक. तुम्ही म्हणाल मग ही प्रसन्नता आणि ही व्याकुळता परमार्थात साधक आहे का? हो, ती परमार्थामध्ये सहाय्य करते. गोपींना परमात्म्यावर फार प्रेम होतं. गोपींचं इतकं प्रेम होतं गोपींचं भगवंतावर, त्या भगवंताशिवाय राहू शकत नव्हत्या, क्षणभर सुद्धा राहू शकत नव्हत्या. एक क्षण म्हणजे त्यांचा भगवंतापासून एक युगापर्यंत लांब असल्यासारखं त्यांना भास व्हायचं. इतकं दुःख त्यांना वाटायचं. त्या गोपींची आई, वडील, बहीण, भाऊ, पती, सासू, सासरे हे त्या भगवंताजवळ त्यांना जाऊ देत नसत. गोपी त्याच्यासाठी खूप रडायच्या, व्याकुळ व्हायच्या. हे गिरधर, हे मुकुंदा, हे माधवा, हे कृष्णा, हे गोविंदा, अशा तळमळायच्या. वासुदेवा, का मला तू भेटत नाही? हे श्रीकृष्णा, तुझं मला दर्शन का होत नाही? ही व्याकुळता परमार्थामधली. संसारातली व्याकुळता तुम्ही पाहिली मागाशी. त्या संसारातल्या व्याकुळतेमध्ये व्याकुळता झाल्यानंतर
आपल्याला राग येतो ती गोष्ट का प्राप्त होत नाही म्हणून, आणि कोणामुळे प्राप्त होत नाही त्याच्याकरता द्वेष निर्माण होतो. पण जेव्हा भगवंताबद्दल व्याकुळता असते ना आपल्याला, त्यावेळेस राग येत नाही बघा. आपलं अंतःकरण व्याकुळ होतं आणि आपण काय करतो, हे प्रभू तू मला का भेटत नाही, हे श्रीहरी तू मला का भेटत नाही, याच्याकरता अंतःकरण द्रवित होतं. आणि आहे तेवढा बी रजोगुण, आहे तेवढा पण तमोगुण निघून जातो. बघा गंमत कशी आहे. संसारात व्याकुळ झाला तर तमोगुण आणि रजोगुण वाढतो, पण भगवंतासाठी व्याकुळ झालात ना तर तमोगुण आणि रजोगुण दोन्हीही आपोआप निवृत्त व्हायला लागतो. बघा, परमार्थातलं व्याकुळ होणं सुद्धा साधकाला अत्यंत सहाय्य आहे. जे भगवंतासाठी व्याकुळ होतात ना त्यांचा रजोगुण निवळलेला असतो. जे भगवंतासाठी व्याकुळ होतात ना त्यांचा तमोगुणही निघून गेलेला असतो. आणि प्रसन्नताबद्दल बघा, आता जर त्यांना भगवंतासाठी व्याकुळता करून करून त्यांच्या अंतःकरणातला रजोगुण तमोगुण हे सगळं निघून जेव्हा जातं ना, त्यावेळेस त्यांच्यामध्ये सत्वगुण राहतो. फक्त काय राहतो, सत्वगुण. आणि त्या सत्वगुणाचा परिणाम काय आहे, ते सदैव प्रसन्न असतात. आणि सत्वगुणामुळे काय होतं तर त्यांना परमात्म्याचं चिंतन करायला वेळ मिळतो. लक्षात ठेवा, सत्वगुणच आपल्याकडनं साधना करून घेत असतं. ज्याच्यामध्ये जास्त सत्वगुण आहे त्याची साधना कधीच चुकत नसते आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याची साधना होत असते. म्हणून परमार्थामध्ये ज्याच्याकडे सत्वगुण आहे, सत्वगुणामुळे साधना चांगली होते आणि त्याच्यामुळं काय होतं तर त्या साधनेचं फल त्याला परमात्म्याचं स्वरूप ध्यानामध्ये दिसायला लागतं. त्या श्रीहरीचं स्वरूप त्याला ध्यानामध्ये दिसायला लागतं आणि म्हणून काय त्याचं अंतःकरण अतिशय प्रसन्न होऊन जातं आणि ही परमार्थात त्याला प्रसन्नता प्राप्त होते. मग आम्ही सांगितलं, संसारातली प्रसन्नता प्राप्त झाली तर मनुष्य संसारातल्या गोष्टीमध्ये फसून जातो, पण परमार्थातली प्रसन्नता प्राप्त झाली ना तो श्रीहरीच्या ध्यानामध्येच रमून जातो. मग त्याला सतत ध्यान करावं वाटतं, सतत नामजप करावा वाटतो, सतत त्याला प्रभूसाठी बसावं वाटतं. आणि ही परमार्थातली प्रसन्नता ना, इतकी प्रसन्नता वाढते की एके दिवशी त्याचा आहे तेवढाही सत्वगुण निघून जातो. हरिभक्ताला या तिन्ही प्रकारच्या सत्व रज तम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा, आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगून गेले. साधकाला भक्ताला सत्व रज तम याची सुद्धा बाधा नसते, इतका तो मोकळा असतो परमात्म्याच्या भक्तीमध्ये. किती फरक आहे बघितला. संसारातली व्याकुळता आणि संसारातली प्रसन्नता आपल्याला भोगी बनवते आणि परमार्थातली व्याकुळता आणि परमार्थातली प्रसन्नता आपल्याला योगी बनवते.